लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार ही घोषणा होती असं संजय राऊत यांनी म्हटलेलं होतं। तर बहिणींना 1500 रुपये देऊन सामाजिक परिवर्तन झालं का असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय। निवडणुकीच्या आधी 2 महिने तुम्ही कर्जमाफी करणार त्याची घोषणा करणार, निवडणुकांच्या आधी 2 महिने जसं लाडकी बहीण केली तशी कर्जमाफी निवडणुकांच्या आधी करतील लोकसभा किंवा विधानसभा, हे यांचं धोरण आहे। हे लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना, बरं का, जनतेला हे फसवतात। महिलांना 1500 रुपये देता हे जरूर करा, पण त्याच्याबरोबर महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी उच्च दर्जाचं शिक्षण आणि त्याच्याबरोबर हाताला काम देऊन त्याला नुसतं काम देणं नाही, त्याला मार्केट देण्याची पण गरज आहे। ह्याच्यात महाराष्ट्र सरकारने काम केलं पाहिजे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला सांगा, कलेक्टरचं ऑफिस आहे, जिल्हा परिषदचं ऑफिस आहे, का नाही तिथे बचत गटाची दुकानं ठेवत? लाखो लोक तिथे फिरतात, एवढे गाळे सगळीकडे असतात। बचत गटाला द्या गाळे प्रत्येक ठिकाणी, काय फार अवघड नाही कुठल्या सरकारला हे करणं, पण इच्छाशक्ती आणि विजन असलं पाहिजे। दुर्दैवाने हे फक्त इलेक्शन पुरतं सीमित होतं। सामाजिक परिवर्तन इलेक्शन केंद्रबिंदू ठेवून होणार नाही। सामाजिक परिवर्तनासाठी लढावं लागतं आणि ती लढण्याची तयारी आपण सगळ्यांनी दाखवली पाहिजे। सरकार येतील आणि जातील।